हॅलो स्टुडंट्स, नेक्स्ट आपण बघणार आहोत टेम्परेचर कन्वर्जन ऑफ डिग्री सेल्सिअस टू डिग्री केल्विन. आता टेम्परेचर जे आहे ते आपण डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा मेजर करतो आणि डिग्री केल्विन मध्ये सुद्धा मेजर करतो. जेव्हा आपण मोस्ट ऑफ द टाइम केमिस्ट्रीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू तेव्हा आपण टेम्परेचर घेऊ डिग्री केल्विन मध्ये. आपल्याला टेम्परेचर हवं असेल डिग्री केल्विन मध्ये आणि आपल्याला गिवन असेल डिग्री सेल्सिअस मध्ये. अशा वेळेस आपल्याला टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मधून डिग्री केल्विन मध्ये कन्वर्ट करावं लागेल आणि तोच कन्वर्जन फॅक्टर काय असेल हे आपण आज बघणार आहोत. सो बघा, आता एक्झाम्पल घेऊन घेऊ. टेम्परेचर इन केल्विन हवं आहे, बरोबर. टेम्परेचर इन डिग्री केल्विन हवं असेल आपल्याला करावं लागेल डिग्री सेल्सिअस मीन्स जे टेम्परेचर आपल्याला डिग्री सेल्सिअस मध्ये गिवन असेल त्यामध्ये 273.15 ऍड करावं लागेल. मीन्स सिंपल, डिग्री सेल्सिअस मध्ये टेम्परेचर गिवन आहे, केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं आहे, तर डिग्री सेल्सिअस मध्ये 273.15 ऍड केल्यानंतर टेम्परेचर कन्वर्ट होऊन जाईल डिग्री केल्विन मध्ये. एक्झाम्पल बघू आपण एखादं. सो बघा, आता 100 डिग्री सेल्सिअस आहे, कन्वर्ट करायचं आहे डिग्री केल्विन मध्ये. सो डिग्री केल्विन मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर जे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये गिवन आहे, जे की गिवन असेल 100 प्लस 273.15 ऍडिशन करून घ्या. 273.15 प्लस 100 हे कन्वर्ट होईल 373.15. सो 100 डिग्री सेल्सिअस असेल तर टेम्परेचर इन केल्विन असेल 373.15. अनदर एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल बघा, टेम्परेचर इन डिग्री सेल्सिअस घेऊ आपण 25 डिग्री सेल्सिअस. बघा, आता 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर घेतलाय, कन्वर्ट करायचा आहे डिग्री केल्विन मध्ये. बघा, आता 25 डिग्री सेल्सिअस प्लस टेम्परेचर इन केल्विन करायचं असेल तर 273.15 ऍड करा. सो 25 प्लस 273.15 हे कन्वर्ट होऊन जाईल. बघा, आता 298.15. बघा, आता डिग्री सेल्सिअसचं कन्वर्शन आपण केलंय डिग्री केल्विन मध्ये. जे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये 25 होतं, डिग्री केल्विन मध्ये ते टेम्परेचर असेल 298.15. जे टेम्परेचर डिग्री सेल्सिअस मध्ये 100 असेल ते टेम्परेचर डिग्री केल्विन मध्ये असेल 373.15. आणखी एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करू शकता फॉर होमवर्क. 50 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण 40 डिग्री सेल्सिअस, त्यानंतर नेक्स्ट घेऊ आपण 33 डिग्री सेल्सिअस. याचे आन्सर फाइंड करून तुम्ही कमेंट मध्ये आन्सर सांगू शकता.